आरोग्य विमा किंवा हेल्थ इन्शुरन्स हा विम्याचा म्हणजे इन्शुरन्सचा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये विमाधारक व्यक्तीला जर काही वैद्यकीय किंवा शस्त्रक्रियेचा खर्च आला तर ती खर्चाची रक्कम संबंधित विमा कंपनी देते. आरोग्य विम्याचे ढोबळ मानाने 7 प्रकार आहेत. कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि त्यांच्या गरजाही अर्थातच वेगवेगळ्या असतात. त्यामुळे अशा गोष्टी लक्षात घेऊनच आरोग्य विम्याचे प्रकार तयार करण्यात आले आहेत. पहिला प्रकार आहे वैयक्तिक आरोग्य विमा. यालाच इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स असंही म्हणतात. वैयक्तिक आरोग्य विमा एका व्यक्तीसाठी असतो, म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने विमा असेल त्याच व्यक्तीचा वैद्यकीय खर्च वैयक्तिक आरोग्य विम्याद्वारे होऊ शकतो. यामध्ये हॉस्पिटलचा खर्च, वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या किंवा तपासण्या, वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आणि डॉक्टरांनी केलेल्या तपासण्या यासह अनेक प्रकारचे वैद्यकीय खर्च समाविष्ट आहेत. कौटुंबिक आरोग्य विमा याला फॅमिली फ्लोटर इन्शुरन्स असंही म्हणतात. या प्रकारच्या वैद्यकीय विम्यामध्ये तुमच्या संपूर्ण कुटुंबाला विमा संरक्षण मिळतं. म्हणजे या प्रकारात तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा वैद्यकीय विमा उतरवला जातो आणि गरजेनुसार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा वैद्यकीय गोष्टींसाठी लागणारा खर्च, म्हणजे हॉस्पिटलचा खर्च, वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या किंवा तपासण्या, वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आणि डॉक्टरांनी केलेल्या तपासण्या असे खर्च इन्शुरन्स कंपनीद्वारे केले जातात. ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्य विमा या विम्यामध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन त्यानुसार हा प्रकार तयार करण्यात आला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना इतर वैद्यकीय खर्चांबरोबरच या पॉलिसी अतिरिक्त फायदा सुद्धा देतात, ज्यामध्ये डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन म्हणजे हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याऐवजी घरीच उपचार घेणे किंवा मानसोपचार घेणे अशा प्रकारचे खर्च सुद्धा या विम्यामधून मिळू शकतात. मात्र ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या असण्याची शक्यता जास्त असल्याने या प्रकारच्या विमा योजनांसाठी आधी संपूर्ण वैद्यकीय तपासणी आवश्यक असू शकते आणि नियमित विमा पॉलिसींपेक्षा या थोड्या जास्त महाग असू शकतात. मातृत्व आरोग्य विमा या प्रकारच्या विम्यामध्ये प्रसूतीशी संबंधित हॉस्पिटलचा खर्च कव्हर केला जातो. बाळाच्या जन्माच्या 30 दिवस आधी आणि प्रसूतीनंतर 60 दिवसांपर्यंत होणारा खर्च यात समाविष्ट आहे. तसंच मातृत्व आरोग्य विमा नवजात बाळाला सुद्धा विमा संरक्षण देतो. यामध्ये सामान्य प्रसूती तसंच सिझेरियन प्रसूतीसाठी सुद्धा कव्हरेज मिळतं. तसंच गर्भधारणेशी संबंधित गुंतागुंतीच्या वैद्यकीय खर्चाचा सुद्धा यात समावेश होतो. गंभीर आजारांसाठीचा आरोग्य विमा यालाच क्रिटिकल इलनेस कव्हरेज असंही म्हणतात. यामध्ये कर्करोग, स्ट्रोक्स, हृदयविकाराचा झटका तसंच इतर जीवघेण्या आणि गंभीर आजारांसाठी वैद्यकीय कव्हरेजचा समावेश होतो. या विम्यामध्ये गंभीर आजाराचं निदान झाल्यास पॉलिसीधारकाला उपचार आणि वेगवेगळ्या चाचण्यांच्या खर्चासाठी सुद्धा विमा संरक्षण दिलं जातं. गट आरोग्य विमा किंवा ग्रुप मेडिकल इन्शुरन्स हा विमा साधारणपणे मोठमोठ्या कंपन्यांद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खरेदी केला जातो, ज्यामध्ये संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा वैद्यकीय खर्चाचा समावेश केलेला असतो. या प्रकारची विमा पॉलिसी हॉस्पिटलचा खर्च, वैद्यकीय चाचण्या, शस्त्रक्रिया आणि डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी होणारा खर्च यासाठी विमा संरक्षण देते. टॉपअप आरोग्य विमा टॉपअप आरोग्य विमा आपल्या चालू आरोग्य विमा पॉलिसीच्या शिवाय अतिरिक्त कव्हरेज किंवा विमा संरक्षण देतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा 5 लाखाचा वैद्यकीय विमा आहे, त्या व्यक्तीची 5 लाखाची विम्याची मर्यादा तपासण्या, उपचार किंवा इतर कारणांनी संपली आणि त्याला अजून जास्त खर्च येतो आहे, अशा वेळी त्या व्यक्तीला टॉपअप आरोग्य विमा उपयोगी पडतो. त्यामुळे ती जास्तीची रक्कम सुद्धा विमा कंपनी देते.